आपल्याला ना नेहमी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं हवी असतात. प्रत्येक प्रश्नांची. म्हणजे हा प्रश्न आला म्हणजे तो आत्ताच त्याचं उत्तर हवं असतं. पण प्रश्नांची उत्तरं ही एवढी सोपी नसतात. जसं शाळेच्या प्रश्नांची उत्तरं आपण देतो. परीक्षा पेपर आलं की अभ्यास केलेलं सगळं लिहावं लागतं. जीवनाचं मात्र तसं नसतं. कित्येक प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला वेळेनुसार मिळतात. कधी-कधी अनुत्तरित राहतात. मिळेल की नाही याची काही शाश्वती नाही. पण आपल्याला ते हवंच असतं आत्ताच्या आत्ता. आपल्याला नाही असं ऐकायचंच नसतं. आणि समजा उत्तरं मिळालेत तरी ते उत्तरं जर आपल्यानुसार नसेल तर मग ते उत्तर चुकीचं आहे. हं. आपल्यानुसार म्हणजे काय? मग उत्तरं कशाला पाहिजे? खूप साऱ्या गोष्टी असतात, ज्या फक्त अनुभवायच्या असतात. माझ्यासोबतच असं का झालं? याच्यासाठी, या विचारासाठी आपण आपलं आयुष्य खराब करून टाकतो. पण झालं, गेलं, सोडून दिलं, नव्याने परत उभं झालं. हे आपल्याला करायचंच नसतं मुळात. एक्झॅक्टली काय हवं आहे आपल्याला हे आपल्याला सुद्धा नाही माहिती असते. पण कुणाचं ऐकून घ्यायचं नसते. कारण त्यावेळेस आपला इगो, आपला अहंकार खूप चरमसीमेला असतो. प्रत्येकासोबत होतं हे. खूप सारे प्रश्न अनुत्तरित राहतात. आपल्याला ना परफेक्शन हवं असतं प्रत्येक गोष्टीत, नात्यामध्ये, दिसण्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये. आपल्याला परफेक्शन हवं असतं कामामध्ये. व्हॉट इज द परफेक्शन एक्झॅक्टली? कसं काय कुठली गोष्ट परफेक्ट असू शकते? किंवा परफेक्शनची काय व्याख्या असू शकते? काहीच परफेक्ट नसतं ना. ना नातं असतं, ना काम असतं. कारण निसर्गाने काहीच परफेक्ट नाही ठेवलेलं आहे. आपल्याला प्रवास शिकवतो की परफेक्शन हे इल्युजन आहे, भ्रम आहे. एक्झॅक्टली आपल्याला काय दाखवायचं असतं, स्वतःला की लोकांना, जेव्हा आपण परफेक्शनच्या मागे धावतो? बेसिकली आपल्याला लोकांना दाखवायचं असतं. आपल्याला व्हॅलिडेशन पाहिजे असते, रिकग्निशन हवं असतं. त्यासाठी एवढी मरमर असते. आपण जेव्हा प्रत्येक गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात. खूप काही मिस करतो आपण, वेळेत गमावून देतो. एक प्रवाह असतो. जे आहे त्याच्याकडे आपण कधीच नाही बघत. जे नाही आहे तेच हवं असतं. मग मोठे मोठे धडे शिकवले जातात लोकांकडनं, ग्रॅटिट्यूडचे. पण हाच ग्रॅटिट्यूड जीवनाचा अविभाज्य अंग बनवला तर कदाचित समस्या संपणार नाही, पण
कुठेतरी काहीतरी वेगळं वळण मिळेल. मिळतं का माहिती नाही. हे असं सांगितलं गेलं होतं म्हणून हे असंच व्हायला पाहिजे. कसा अट्टहास असतो ना आपला. ज्ञान किती कमी आहे ना आपलं. कितीतरी गोष्टी आपल्यात कमी आहे. ती कमतरता सुधारायची नसते, पण परफेक्शन हवं असतं. आयडिओलॉजी नावाची वस्तू आहे का? कुणी चुकू नाही शकत का? मग आपण त्या चुकीला किंवा त्या चुकीच्या परिस्थितीला सोडू नाही शकत का? पण आपण ते सोडत नाही. अगेन इगो मधात येतो. तो सोडूच नाही देत बेसिकली. जीवन असं निघून जातं. वेळेचा एक टप्पा येतो, वयाचा एक टप्पा येतो आणि मग लक्षात येतं की एक्झॅक्टली काय पाहिजे होतं आपल्याला, नेमकं कशासाठी ही धावपळ होती आणि ते मिळाल्यानंतर ते थांबतं का? एका सरांचं लेक्चर सुरू होतं तेव्हा ते म्हणाले होते की गोल सेट करायचा. तुमचा एक परमनंट गोल असायला पाहिजे. कुठला गोल? कसला गोल? एका लहान बाळाला शाळेमध्ये खूप जास्त मार्क्स पाहिजे. त्याने तो गोल मिळवल्यानंतर त्याचा दुसरा गोल होणार आहे. मग तो 10वी पास करेल ते त्याचा गोल, त्याच्यानंतर 12वी पास करेल तो त्याचा गोल, ग्रॅज्युएशन करेल, मग लग्न करेल त्याच मुलीशी जिच्याशी त्याला करायचं होतं किंवा ज्याच्याशी तिला करायचं होतं. मग घर पाहिजे, मग मुलांना अमुक अमुक शाळेत टाकायचे, ते गोल. काय असतं हे गोल? कुठलं परमनंट गोल असतं? ते अमुक शाळेत टाकायचे, ते अमुक काम करायचे. हे कशासाठी आहे? परत तेच व्हॅलिडेशन आणि रिकग्निशन. लोकांनी मला ओळखलं पाहिजे, मी पण वेगळी आहे किंवा खास आहे किंवा त्यांच्यातली आहे याची जाणीव स्वतःला करून द्यायची असते. त्यासाठी कॉम्पिटिशन तयार झाले, कॉम्पीट करतोय आपण. एकदा माझा भाऊ म्हणाला की तसं पाहिलं तर कॉम्पिटिशन कुठेच नाही आहे, आपण त्याला क्रिएट केलेलं आहे. बरं हे सगळं मिळवलं म्हणजे लाखाचा तो पॅकेज मिळवला, घरात सगळ्या सुखसुविधा मिळवल्या, समाजामध्ये खूप आदर मिळवला, मग काय?
त्याच्यानंतर काय? म्हणजे आपण जीवन जगतो त्या समाजातल्या आदर मिळवण्यासाठी? आपण जीवन जगतो त्या फॅसिलिटीज मिळवण्यासाठी? की आपण जीवन जगतो परत सो कॉल्ड समाजाच्या त्या रिकग्निशन आणि व्हॅलिडेशनसाठी? मग कॉम्पिटिशन तयार होते. मग माझाही मुलगा किंवा माझी मुलगी ही टॉपर आहे किंवा चांगल्या कॉलेजमध्ये आहे किंवा चांगलं पॅकेज घेते आहे, परत व्हॅलिडेशन. मला काय हवं आहे याच्या खोल गर्ततेमध्ये मी जातच नाही. मला एक्झॅक्टली काय हवं आहे, नेमकं काय हवं आहे? मला काय हवं होतं? वयाच्या या टप्प्यावर आल्यावर मी स्वतःला प्रश्न केला, एक्झॅक्टली मला काय हवं होतं? खरंच काय हवं होतं माहिती नाही. म्हणजे मुख्य मुद्दा अजूनही अनुत्तरितच आहे. कदाचित ते उत्तर नाही मिळणार, कारण त्याचं काही उत्तरच नाही आहे, कारण प्रश्नच चुकीचा आहे. खरंच का? नाही, प्रश्न चुकीचा नाही आहे, उत्तर अनुत्तरित आहे. कारण याचं उत्तर मला कुठलंच व्हॅलिडेशन नाही देणार आहे, रिकग्निशन नाही देणार आहे, सेल्फ रिकग्निशन, सेल्फ व्हॅलिडेशन देणार आहे. बेसिकली मी सगळं जग शोधायला निघाली. आपण हेच करतो. ही स्टोरी माझी, तुमची, सगळ्यांचीच असेल कदाचित. पण काहींच्या प्रश्नांची उत्तर आहे, परत उत्तर, आणि मी देणारी कोण? पण कुणीतरी विचारलं आणि खूप आतून खूप सारे प्रश्न आले बाहेर. नेमकं काय हवं होतं? बेसिक नीड्स खरंच गरजेचे आहे. पण त्याहीपेक्षा गरजेचे आहे रात्रीची झोप, सकाळचं चहा घेताना एकदम शांतपणा, निवांतपणा, घरात आलं की आनंद, आल्हाद,
आपुलकी, घरी आल्यावर आपली माणसं हक्काची, तरीही ना मला असं वाटतं की काहीतरी आहे जे हवं आहे त्याच्या पलीकडे. सुख म्हणजे नेमकं काय, त्याची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. जेव्हा मी स्वतःला विचारलं माझ्यासाठी सुख काय आहे, प्रत्येक पडावानंतर, प्रत्येक टप्प्यानंतर सुखाची परिभाषा बदलत गेली. म्हणजे त्याला कुठेच अंत नाही. पण आता अट्टहास नाही राहिला की या प्रश्नाची उत्तर मिळालीच पाहिजे. आता अट्टहास नाही राहिला, हे झालंच पाहिजे. आता जिद्द नाही राहिली. आता फक्त ती अगाध शांती आहे. पण त्या शांतीला जेव्हा जेव्हा भंग केले जाते ना, तेव्हा मग पाण्यावर कसं त्या लहरी येतात ना, तसं होतं. आता समस्त समुद्र, समुद्राची आतला आणि बाहेरचा वेग, पण समाजात राहायचं म्हणजे ही शांतता भंग होणारच आहे. मी कितीही म्हटलं आणि किती नाही म्हटलं, ही शांती भंग होतेच. प्रश्न अजून तिथेच आहे, नेमकं काय हवंय. या टप्प्यावर सध्या शांती हवी आहे, जी माझ्या हात आहे. त्यात जगायचं आहे, त्यातच राहायचं आहे. पण शक्य नाही आहे, कारण पाण्याच्या लाटांना किनाऱ्यावर आदळावंच लागेल. तिथली ती रेत आतमध्ये घेऊन यावंच लागेल. समुद्रामध्ये नद्यांना विलीन व्हावंच लागेल. समुद्राची आपली एक शांती असते, पण किनाऱ्यावर तो उफाळलेला असतो, कधी भडकलेला असतो, कधी सुंदर असतो. पण खोल गर्ततेमध्ये तो शांत असतो.
नेमकं काय हवं आहे? प्रश्न अजूनही तसाच आहे. खोल कर्तता हवी आहे. ती शांती हवी आहे. आता यातही दोन बाजू आहे. समुद्राची ती शांती, ज्याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे असतात, व्हेल असते, शार्क असते, सुंदरता पण असते, छोटे छोटे मासे पण असतात, भयावहता असते, तो थंडपणा असतो. म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतातच. शांतीच्याही दोन बाजू असेल. दोन्ही बाजू स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. मला प्रकाशच पाहिजे असं म्हणता येत नाही, कारण प्रकाशाचं अस्तित्व अंधारावर आहे. आणि अंधाराचं अस्तित्व प्रकाशावर. मला सगळंच पाहिजे असंही नाही म्हणता येत, कारण सगळंच असं काही नसते. आपल्यासाठी काहीतरी बनलेलं असतं. आपण कशासाठी तरी बनलेलो असतो. आपला DNA, आपले विचार, आपली आत्मिक जर्नी, हे पण कशासाठी तरी बनलेलं असतं. परत त्या प्रश्नावर नाही आहे. पण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये एक गोष्ट मात्र तिथे पण नेमकी तीच आहे. नेमकं काय हवं असतं? मला नेमकं काय हवं आहे असा प्रश्न मी कितीदा विचारला, खूपदा विचारला, खूपदा, बालपणापासून. प्रत्येक गोष्ट मिळत गेली आणि मग एक टप्पा येतो, मला नेमकं काय हवं होतं, माझ्याजवळ काय आहे. मला ना पुरातत्वशास्त्रामध्ये अभ्यास करायचा होता, पण नव्हतं तेव्हा आमच्याकडे फॅसिलिटी ती, म्हणून मानसशास्त्रात अभ्यास केला. त्यानंतर परामानसशास्त्रात अभ्यास झाला सुरू. इनफॅक्ट मानसशास्त्राच्या आधी परामानसशास्त्रातच अभ्यास सुरू झाला. मला नेमकं काय हवं होतं, का करायचं होतं पुरातत्वशास्त्रात अभ्यास. बेसिकली मला काहीतरी हवं होतं. दारुड्याला जसं तलप लागते ना दारूची, तसं ॲडव्हेंचरची तलप लागते मला, मिस्ट्रीची. म्हणजे नेमक्या त्या तलबीसाठी मी तिथेच पोहोचली. आपल्याला काय हवं होतं हे मला कळलं. आता पश्चाताप नाही आहे की पुरातत्वशास्त्र नाही घेतलं. जे हवं होतं ते मिळालं. आता काय हवं आहे?
आपल्या गरजा किंवा आपल्याला काय हवं आहे हे कधी संपत नाही. ते सतत सुरू असतं. आज हे खायला आवडेल, तर उद्या दे, परवा दे. न संपणारं गणित. आपल्या गरजा कधी संपणार नाही. मागण्या कधी संपणार नाही. म्हणजे बेसिक नीडपर्यंत तरी नाहीच, तिथे लागेलच. मग आपण त्याला कमी करू शकतो. बस ज्याच्या गरजा जेवढ्या कमी, त्याचं टेन्शनही तेवढंच कमी. पण गरजा किती वाढवून ठेवल्या ना आपण. आणि रडतो पण जेव्हा त्या गरजा पूर्ण नाही होत. रडायची तर हद आहे आपली. बरं, रडायचं तरी कशाला? इगो सॅटिस्फॅक्शन करायला. मी हे मागितलं, मला मिळालं नाही, मग देवता अस्तित्वात नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण निर्वाळा लावून बाजूला होतो. मनुष्याची जात न सुधारणारी आहे, अतिशय स्वार्थी. हे सुद्धा कळतं बरं आपल्याला की आपण स्वार्थी आहोत. हे कळून जेव्हा निस्वार्थतेकडे पाऊल टाकायला सुरू करतो, तेव्हा सद्विवेक बुद्धीचा जन्म होतो. आणि ती सद्विवेक बुद्धी सदा आपल्याला मार्गदर्शन करते. ती निस्वार्थ असते. मी ना खूप मूवीज बघितल्या, त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, डोक्यावर एक आयडियोलॉजी बिंबवल्या गेली किंवा भीती बिंबवल्या गेली. ऑफकोर्स प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतातच. ते सगळं चुकीचं होतं. ती भीती पण चुकीची होती, ती आयडियोलॉजी पण चुकीची होती. आपण कुठलीच गोष्ट मनोरंजन म्हणून घेऊच शकत नाही, शक्यच नाही आहे. आपला ब्रेनच आहे तसा, तो बघतो, घेतो, शिकतो. बघूनच तर शिकतो, तो ऐकून शिकतो. भीती शिकली, चुकीची कॉन्सेप्ट शिकली. म्हणजे आता असं वाटतं की किती चुकीचे विचार, कॉन्सेप्ट्स आहेत. आणि हेच नेमकं आपल्याला डॅमेज करत जातं. जर मूवीजने भीती नाही दिली तर घरचे लोक देतात, समाज देतो, आजूबाजूचे लोक देतात. म्हणजे काय, तर सगळं काही आपण शिकलेलं असतं, ॲडॉप्ट केलेलं असतं. पण जेव्हा हा प्रश्न विचारला ना, मला नेमकं काय हवं आहे,
तेव्हा आतमध्ये जी प्रगाढ शांती होती, त्यावर असं बोट लावल्यावर कसे तरंग येतात ना, ते तरंग हवे. काहीच आवाज नसताना कानामध्ये एक आवाज येतो. तो आवाज ऐकायला मला खूप आवडतं. रोज रात्रीला जेव्हा सगळीकडे शांतता पसरते, तेव्हा मुद्दामून फॅन बंद करायचा आणि तो आवाज ऐकायचा. हेच केलं मी महिनाभर. मस्त वाटतं. तो अनुभव खूप छान होतो. खूप खूप कोलाहल ऐकला. आता ती शांती हवी आहे. म्हणजे हवं आहेच अजून. मला काय हवं आहे? मला तो आवाज ऐकायचा आहे, शांत. त्या शांत अशा समुद्रामध्ये खूप आत जाऊन एकदा डुबकी मारायची, पोहायचे. मला पोहता नाही येत, पण त्या शांतीत पोहायचे. म्हणजे तेव्हा कळतं की बाहेर किती गोंधळ आहे, बाहेर किती प्रश्न आहेत, किती मेस आहे, किती राग आहे, किती दुःख आहे साठवलेलं, किती चिड आहे, कुठल्या कुठल्या आठवणी आहेत. म्हणजे हा सगळा घाण माझ्या आतमध्ये आहे, माझ्या आत आहे. आणि तो घाण मला आतून खातोय. एवढे वर्ष खात राहिला. आणि मग जेव्हा शांतीत गेलं ना, मग तो राग, तो तो सगळा गोंधळ, ते मेसअप अगदी छोट्याशा बिंदूसारखे वाटतात की आपण काय केलं. कितीतरी वर्ष त्या आगीत काढले. ती आग बाहेर कुठेच नव्हती, आत होती. आत ती जाळत होती. मलाच. त्याची गरज होती का? त्या शांतीमध्ये जेव्हा जेव्हा मी आत डुबकी मारायची ना, खूप आत गेल्यावर, म्हणजे त्या शांतीचा तड कधीच नाही मिळाला मला. खूप आत गेल्यावर परत मी त्या भावनेकडे बघितलं. त्या भावना बघितल्या ज्या डिस्टर्ब होत्या, पण याच डिस्टर्ब भावना होत्या ज्यांनी ही अगाध शांती मला दिली.
त्याच डिस्टर्ब भावना होत्या. ज्यांनी परत मला ती शांती मिळवून दिली. म्हणजे कुठलीच गोष्ट आपल्या जीवनातली ही वेस्ट नसते, हे कळलं. कुठलीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये होणारी अशीच नाही होत, काहीतरी कारण असतं. पण आपल्याला कारणांचे उत्तरं आपल्यानुसार हवे असतात. तिथेच आपण चुकतो नेमकं. त्या अगाध शांतीमध्ये जेव्हा मी विचारलं की मला नेमकं काय हवंय, तेव्हा असं वाटलं की आता हा कचरा नको आहे ना, त्याला बाहेर काढावं. मला आज त्या कचऱ्याला सुद्धा थँक्यू म्हणावंसं वाटलं की तू नसता तर कदाचित या शांतीचं महत्त्व समजलं नसतं. रात्रीचं महत्त्व समजायला दिवस आणि दिवसाचं महत्त्व समजायला रात्र म्हणूनच लागते. आता नेमकं काय हवंय माहिती नाही. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. पण ज्या कुठल्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही असाल किंवा होतात, त्या परिस्थितीकडे एकदा बघा. ती परिस्थिती तुम्हाला काय देऊन गेली? ती परिस्थिती का आली? काय हवं होतं तुम्हाला? नेमकं काय हवं होतं? माझे प्रश्न संपले नाही. तो माझा प्रवास आहे, संपणार पण नाही. मी माझ्या प्रवासात आहे. माहिती नाही इन्फॉर्मल व्हिडिओ आहे हा, त्या सगळ्या लोकांसाठी. ज्यांना नेमकं काय हवं आहे ते त्यांना माहिती नसतं. आपल्याला सगळंच काही नाही मिळत, पण जे आपल्याला मिळालेलं आहे ते मात्र कोणाला तरी नसतं मिळालेलं. जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कधीच सुखी नसतो. नेमकं दुसऱ्यांकडे जे आहे किंवा जे मिळालेलं नाही आहे तेच हवं असतं आपल्याला, आणि आपल्याला वाटतं त्याच्यानंतर आपल्याला सुख मिळेल. ते मिळाल्यावर मग अजून काहीतरी मोठं हवं असतं, मग आपल्याला वाटतं त्याच्यानंतर आपल्याला सुख मिळेल. खरं सांगू, सुखाला बांधून ठेवलं आहे आपण अपेक्षेसोबत, जी सहज आहे, सुंदर भावना आहे. तिला अपेक्षेसोबत गाठ बांधून ठेवलेली आहे, जाता जन्माच्या गाठीसारखी. त्यामुळे आपलं काहीच नाही होऊ शकत. माझ्या प्रवासात मी इथपर्यंत पोहोचली, या टप्प्यावर. अजूनही प्रश्न अनुत्तरित आहेत खूप सारे, आणि आता मला त्याची उत्तरं पण नको आहे. बस या क्षणाला जगायचं आहे.
या क्षणाला परत परत जगायचं आहे. हा क्षण चालला जाईल, दुसरा क्षण येईल, त्याला जगायचं आहे. प्रवास कधीच थांबत नाही, तो चालत राहतो. त्यालाच प्रवास म्हणतात. कधी जीवनाचा, कधी आत्म्याचा, कधी ब्रह्मांडाचा. रोटेशन मात्र सुरू असते. कुठलीच गोष्ट स्थायी नसते, ती पण बदलत असते. परिवर्तन हेच जीवनाचा नियम आहे. कोरोना आला आणि गेला, पण त्याच्या आधी कुणी विचारही नव्हता केला की कोरोना नावाचा कुठला प्रकार येईल. आणि आता कोरोना सारखं काहीतरी येईल. ते काही जास्त दिवस आपल्यावर मात करू शकणार नाही, याचा कॉन्फिडन्स. आधीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती आणि मधली परिस्थिती, या सगळ्यांचा जर अभ्यास केला ना, तर परिवर्तन हेच जीवनाचा नियम आहे. एवढं कळलं. मी माझ्या पुढच्या प्रवासाला चालली. होपफुली काही लोकांच्या प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये असेल, नसेल तरी चालेल. किमान कानावर काही पडल्यावर ना खूप साऱ्या गोष्टी आतून बाहेर निघतात आणि मग रिअलायझेशन होते, अवेअरनेस. बघा तुम्हाला कितपत आला. बाय.